हॅलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये SYBA BEdचा कंपल्सरी इंग्लिश या सब्जेक्टचा ॲन्युअल पेपर पॅटर्न कसा असणार आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। त्याआधी आपल्याला कंपल्सरी इंग्लिशचा सिलेबसबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे। नेमका कोणता सिलेबस आहे आणि कोणत्या घटकावरती प्रश्न विचारला जाणार आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, तुम्ही जर बोर्डवरती जर पाहिलंत टर्म 1चं सिलेबस प्रोज, पोएट्री, ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि सॉफ्ट स्किलमध्ये 5 युनिटमध्ये डिवाइड झालेला आहे। तर सेकंड टर्मचा जर सिलेबस पाहिला तर तोही सेम प्रोज, पोएट्री, ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि सॉफ्ट स्किलमध्ये डिवाइडेड झालेला आहे। तर लक्षात घ्या, तुम्ही जर एखादा नोट्स घेतलेला असाल तर त्या नोट्समध्ये टर्म 1चं सिलेबस, टर्म 2चा सिलेबस असा आहे। मात्र परीक्षेला आपला ॲन्युअल पॅटर्न असल्यामुळे तुम्हाला टर्म 1 आणि टर्म 2 या दोन्ही सिलेबस एकत्रित अभ्यास करून तुम्हाला परीक्षा द्यायचं आहे। म्हणजे कोणताही एखादा घटक टर्मचा सिलेबस सोडायचं नाही आहे। दोन्ही सिलेबस म्हणजे टर्म 1 आणि टर्म 2चा एकत्रित तुम्हाला अभ्यास करायचा आहे। मग सुरुवातीला आपण पाहूयात टर्म 1मध्ये जो काही सिलेबस दिलेला आहे त्यावर पाहूयात। टर्म 1मध्ये पहा, युनिट 1 प्रोज सेक्शनमध्ये 3 लेसन आहेत। पहिला आहे अ सिंपल फिलॉसॉफी, सेकंड आहे द होम कमिंग, थर्ड आहे द व्हर्जन। 3 लेसन फर्स्ट युनिटमध्ये आहेत। त्यानंतर पोएट्री सेक्शन पहा, सेकंड युनिट पोएट्री, पॅलेंक्विल बेरर्स, ऑन द ग्रासहॉपर अँड क्रिकेट, पाईड ब्युटी। म्हणजे युनिट 2मध्ये 3 पोएम आहेत। त्यानंतर युनिट 3 ग्रामर सेक्शनमध्ये पहा, पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट आणि निगेटिव्ह सेंटेन्स। ग्रामर सेक्शनमध्ये तुम्हाला ह्या 3 घटकांचा अभ्यास फर्स्ट टर्मला आहे। त्यानंतर पहा युनिट 4 हा व्होकॅब्युलरीचा आहे। त्याच्यामध्ये काय काय आहे, वन वर्ड सबस्टिट्यूट्स, इडियम्स आणि प्रिफिक्स अँड सफिक्सेस या घटकांचा समावेश ह्या पहिल्या टर्ममध्ये आहे। आणि सॉफ्ट स्किल्स सेक्शनमध्ये म्हणजे युनिट 5मध्ये लीडरशिप स्किल्स आणि टीमवर्क स्किल्स हे घटक हा पार्ट तुम्हाला अभ्यासाला असणार आहे। लक्षात घ्या, पहिल्या टर्ममध्ये देखील प्रोज, पोएट्री, ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि सॉफ्ट स्किल आणि त्या अंतर्गत काही घटकांचा तुम्हाला समावेश केलेला पाहायला मिळतो। हा फर्स्ट टर्मचा अभ्यास आहे। तर सेकंड टर्मचा अभ्यास आपल्याला बघायचा आहे। यामध्ये पण सेम युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4 आणि युनिट 5 अशामध्ये डिवायडेशन आहे। या ठिकाणी मी लिहिलेलं नाही। पहिला जो काही सेक्शन आहे तो प्रोजचा सेक्शन आहे। यामध्ये देखील लक्षात घ्या, द चिकागो स्पीच, द लॉटरी तिकीट, द ओपन विंडो हे 3 लेसन अभ्यासाला आहेत। त्यानंतर पोएट्री सेक्शनमध्ये पहा, ऑन अनदर सॉरो, लाफ अँड बी मेरी, द रॉक अँड द बबल हे 3 पोएम सेकंड टर्ममध्ये आहेत। ग्रामर सेक्शनमध्ये पहा, क्वेश्चन टॅग, सिम्पल कंपाऊंड कॉम्प्लेक्स, डिग्री ऑफ कम्पॅरिझन हे 3 घटक आहेत। त्याचबरोबर व्होकॅब्युलरी सेक्शनमध्ये पहा, कोलोकेशन्स, फ्रेझल वर्ब्स, कॉमन कन्फ्यूज वर्ड्स असे 3 घटकांचा समावेश या व्होकॅब्युलरीमध्ये आहे। आणि शेवटी सॉफ्ट स्किल, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स आणि टाईम मॅनेजमेंट असा हा सेकंड टर्मचा सिलेबस आहे। लक्षात घ्यायचं, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म या दोन्हीचा एकत्रित तुम्हाला अभ्यास या परीक्षेला करायचा आहे। आता एकत्रित जर तुम्ही विचार केला तर लक्षात घ्या परीक्षेला कसं असणार आहे। प्रोजचे फर्स्ट टर्ममधले 3 लेसन, सेकंड टर्ममधले प्रोजचे 3 लेसन असे एकूण 6 लेसन अभ्यासाला असणार आहेत। त्यानंतर पोएट्री फर्स्ट टर्ममधले 3 पोएम आणि सेकंड टर्ममधील 3 पोएम असे 6 पोएम तुम्हाला अभ्यासाला असणार आहेत। त्यानंतर ग्रामर सेक्शनमध्ये पहा, पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट, निगेटिव्ह सेंटेन्स आणि सेकंड टर्ममधला क्वेश्चन टॅग, सिम्पल कंपाऊंड कॉम्प्लेक्स आणि डिग्री ऑफ कम्पॅरिझन या 6 घटकावरती तुम्हाला क्वेश्चन्स असणार आहेत। त्याचबरोबर व्होकॅब्युलरी सेक्शनवरती पण क्वेश्चन आहेत। फर्स्ट टर्ममधले पहा, वन वर्ड सबस्टिट्यूट्स, इडियम्स, प्रिफिक्स अँड सफिक्सेस आणि सेकंडमधला कोलोकेशन्स, फ्रेझल वर्ब्स आणि कॉमन कन्फ्युज वर्ड्स हे एकत्रित असे 6 घटकावरती तुम्हाला व्होकॅब्युलरी सेक्शनवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत। आणि शेवटी पहिल्या टर्ममध्ये सॉफ्ट स्किल 2 आहेत की लीडरशिप स्किल्स आणि टीमवर्क स्किल्स आणि सेकंड टर्ममधले प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स आणि टाईम मॅनेजमेंट हे स्किल असे 4 सॉफ्ट स्किल तुम्हाला अभ्यासाला असणार आहेत। मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, आपला जो काही सेकंड इयरचा जो काही कंपल्सरी इंग्लिशचा जो काही सब्जेक्ट आहे, सिलेबस आहे ते 5 युनिटमध्ये डिवायडेशन झालेलं आहे।
पहिला आहे प्रोजचा, सेकंड पोएट्री, थर्ड ग्रामर, फोर्थ व्होकॅब्युलरी आणि फिफ्थ आहे सॉफ्ट स्किल. तर या 5 युनिटच्या अंतर्गत तुम्हाला फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मच्या दोन्हीचं सिलेबस एकत्रित करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला सिलेबस हे समजलं असेल. आता आपण काय करणार आहोत, ॲन्युअल पेपर पॅटर्न कसा असणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण सिलेबसबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. तर परीक्षेमध्ये जो ॲन्युअल पेपर पॅटर्न आहे तो कशा पद्धतीने असणार आहे ते आता आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, SYBA BEdचा कंपल्सरी इंग्लिशचा हा पेपर 80 मार्कासाठी असणार आहे. तर त्याला साधारणपणे 3 तासाचा तुम्हाला वेळ दिला जाणार आहे. तर क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 आणि कोणत्या घटकावरती तुम्हाला किती मार्कासाठी प्रश्न विचारला जाणार आहे ते आपण डिस्कशन करूयात. ठीक आहे, तर लक्षात घ्या, तुम्हाला टोटल 80 मार्क्सचा हा पेपर असणार आहे. 3 तासाचा तुम्हाला वेळ दिला जाणार आहे. तर सर्वप्रथम पहा, क्वेश्चन 1 हा जो त्यामध्ये ए आणि बी असा असणार आहे. त्याच्यामध्ये पहा, अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग. तर तुम्हाला या ठिकाणी पहा, क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 असे तुम्हाला प्रोज सेक्शनवरती, लक्षात घ्या, प्रोज सेक्शनवरती 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि हे प्रोज सेक्शन कोणतं, फर्स्ट टर्मवरचे. लक्षात घ्या, इथं तुम्ही लक्षात घ्या. आणि हा प्रश्न असणार आहे 12 मार्कासाठी. म्हणजेच तुम्हाला 3 प्रश्न दिले जाणार आहेत. फर्स्ट टर्मचा जो काही प्रोचा जो सेक्शन आहे ज्याच्यामध्ये 3 लेसन आहेत त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत आणि तुम्हाला 12 मार्कासाठी तो प्रश्न असणार आहे. म्हणजेच एक प्रश्न तुम्हाला 6 मार्कासाठी असणार आहे. त्याचबरोबर क्वेश्चन 1 मधला बी हा सेक्शन, त्यामध्ये परत पुन्हा अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग हा प्रश्न देखील 12 मार्कासाठी असणार आहे. 12 मार्कासाठी असणार आहे. या बी सेक्शनमध्ये देखील क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 आणि हे तिन्ही प्रश्न पोएम्सवरती विचारले जाणार आहेत. आणि हे पोएम्स म्हणजे फर्स्ट टर्मचे जे काही पोएम्स आहेत, 3 पोएम आहेत. लक्षात घ्या, फर्स्ट टर्ममधले जे काही 3 पोएम आहेत त्यावरती हा प्रश्न असणार आहेत. म्हणजे तुम्हाला किती सोडवायचे आहेत, 2 प्रश्न सोडवायचे आहेत. 3 पोएमवरती 3 क्वेश्चन्स असतील. फर्स्ट टर्ममधले जे काही पोएम आहे त्यावरती क्वेश्चन असेल 12 मार्कासाठी. म्हणजेच एक प्रश्न तुम्हाला 6 मार्कासाठी असणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. इन क्वेश्चन 1 in the section of A and B there will be questions 3 and you have to write any 2 on the section of prose and poetry which you can follow the syllabus of first term for 12 and 12 marks. टोटल 24 मार्क्स तुम्हाला मार्क्स जो काही भाग असणार आहे तो फर्स्ट क्वेश्चन 1 मध्ये असणार आहे. ठीक आहे, आता आपल्याला क्वेश्चन 2चं पाहूयात. क्वेश्चन 2, आता लक्षात घ्या, क्वेश्चन 2 देखील सेमच आहे. क्वेश्चन 2 मध्ये ए हा सेक्शन असणार आहे. अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग, त्यावरती देखील प्रोजवरती 3 क्वेश्चन असणार आहेत. हे प्रोज म्हणजे कोणते, सेकंड टर्म म्हणजे लेसन. लक्षात घ्या, सेकंड टर्मचा जो काही सिलेबस आहे त्यामध्ये जे काही 3 लेसन आहेत प्रोज सेक्शनमधले, त्या 3 घटकावरती तुम्हाला इथे 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. सेम मार्क असणार आहेत, 12 मार्कासाठी असणार आहेत. परत क्वेश्चन 2 बी मध्ये अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग फॉर 12 मार्क्स. द क्वेश्चन्स विल बी ऑन पोएट्री. पण हे पोएट्रीचे जे काही सेक्शन आहे तो परत सेकंड टर्म. लक्षात घ्या,
सेकंड टर्मचा जो काही सिलेबस आहे त्या सेकंड टर्ममधलं जो काही 3 पोएम आहेत त्या 3 पोएमवरती तुम्हाला 3 प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला लिहायचे 2. म्हणजे लक्षात घ्या क्वेश्चन 2 हा जो आहे तर त्यामध्ये सेकंड टर्ममधलं जे काही प्रोज आणि पोएट्रीचा भाग आहे त्याच्यावरती क्वेश्चन 2 असणार आहे. ए आणि बी या 2 सेक्शनमध्ये 12 मार्कासाठी असणार आहेत. एक प्रश्न तुम्हाला 6 मार्कासाठी असणार आहे आणि कोणतेही तुम्हाला 2 लिहायचं. हा झाला क्वेश्चन 2चा. आता आपल्याला क्वेश्चन 3 पाहूयात. क्वेश्चन 3 मध्ये पहा. क्वेश्चन 3 तर हा पार्ट डू ॲज डायरेक्टेड ग्रामर सेक्शनवरती प्रश्न असणार आहेत. तुम्हाला माहीतच असेल ग्रामर कोणकोणते आहेत. फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मला जो काही ग्रामरचं सेक्शन आहे त्याच्यावरती इथे या ठिकाणी आणि तुम्हाला प्रश्न असणार आहेत एनी 10 आउट ऑफ 12. तुम्हाला 12 त्या ठिकाणी सेंटेन्स दिलं जाईल जे ग्रामरला तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं जाईल ते तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. त्यापैकी तुम्हाला लिहायचं आहे 10 आणि हा प्रश्न आपल्याला असणार आहे 10 मार्कासाठी. 10 मार्कासाठी हा प्रश्न आहे. आता लक्षात घ्या 12 जे काही सेंटेन्स असणार म्हणजे क्वेश्चन जे असणार आहेत ते कोणकोणत्या घटकावरती असू शकतं. मग त्याच्यामध्ये पहा व्हॉइस असेल, त्याच्यामध्ये टॅग आहे, त्यामध्ये डिग्री ऑफ कंपॅरिझन आहे, त्यामध्ये डायरेक्ट अँड इनडायरेक्टवरती क्वेश्चन असणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स, मेक इट निगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. जो सिलेबस तुम्ही फर्स्ट टर्ममध्ये तुम्ही जर 3 पाहिलं तर त्यामध्ये लक्षात घ्या की पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट आणि निगेटिव्ह सेंटेन्स हा पहिल्या टर्ममधला ग्रामरचा भाग आहे. आणि दुसऱ्यामध्ये क्वेश्चन टॅग, डिग्री आणि परत त्यामध्ये लक्षात घ्या सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. हे जे काही एकूण 6 जे काही ग्रामरचे जे काही तुम्हाला कंटेंट दिलेले आहेत यावरती तुम्हाला 12 प्रश्न दिले जाईल आणि त्या 12 प्रश्नापैकी तुम्हाला सोडवायचे 10, कोणतेही 10. तर तुम्हाला ते 10 मार्कासाठी असणार आहेत. लक्षात घ्या या सेक्शनसाठी मोस्टली तुम्ही काय करायचं आहे पुस्तकामधले नोट्समधले जे काही एक्सरसाइजेस दिलेले आहेत ते तुम्हाला सोडवायचे जेणेकरून तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी उत्तरं लिहिता येईल. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन 4 पाहायचं आहे. क्वेश्चन 4. आता क्वेश्चन 4चा जो काही सेक्शन आहे तो व्होकॅब्युलरीवरती आधारित आहे. तर त्यामुळे त्या ठिकाणी हा देखील पहा डू ॲज डायरेक्टेड या टायटल खाली तुम्हाला पूर्ण व्होकॅब्युलरीवरती प्रश्न असणार आहेत. आता यावरती देखील लक्षात घ्या की याच्यामध्ये 5 सेक्शन परत पुन्हा केलेले आहेत. तर हा परत 10 मार्कासाठी आहे. 10 मार्कासाठी तुम्हाला माहिती आहे व्होकॅब्युलरी सिलेबस जर पाहिला असेल त्यामध्ये कोणकोणते घटक येतात. 1 वर्ड सबस्टिट्यूट्स, इडियम्स, प्रिफिक्स अँड सफिक्सेस, कोलोकेशन्स, फ्रेझल वर्ब्स आणि काही कन्फ्युज्ड वर्ड्स. या व्होकॅब्युलरी सेक्शनवरती तुम्हाला हे प्रश्न असणार आहेत. तुम्हाला 10 मार्क्ससाठी असणार आहेत. त्यामध्ये पहा क्वेश्चन पेपरमध्ये याचा पॅटर्न कसा असणार आहे बघा. उदाहरणार्थ एक गिव 1 वर्ड सबस्टिट्यूट्स. मग याखाली ए आणि बी म्हणजे तुम्हाला 2 मार्कासाठी. त्यानंतर सेकंड जो असणार आहे गिव मीनिंग ऑफ इडियम्स या पद्धतीने. मग यामध्ये पण 2 इडियम्स येतील त्याचं तुम्हाला मिनिंग सांगायचं आहे. परत तिसरा त्याचमध्ये सबसेक्शनमध्ये पहा
ॲड प्रिफिक्सेस और सफिक्सेस वर्ड दिलं जाईल तुम्हाला 1-2 त्या ठिकाणी. त्यानंतर चौथा आहे फिल इन द ब्लँक्स. ब्लँक्स आणि याच्यामध्ये पण 2 सेंटेन्स तुम्हाला फिल इन करायचं आहे. आणि शेवटचं कंप्लीट द सेंटेन्स. सेंटेन्स यामध्ये देखील तुम्हाला 1 आणि 2 असे सेंटेन्स असणार. म्हणजेच लक्षात घ्या की तुम्हाला 2 मार्क 2 मार्क 2 मार्क 2 आणि 2 असे एकूण 10 मार्कासाठी हा क्वेश्चन 4 असणार आहे. लक्षात घ्या क्वेश्चन 4 हा सेक्शन टोटली व्होकॅब्युलरीवरती असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर सिलेबसमध्ये जर बघितलं तर त्या सिलेबसमध्ये फर्स्टमध्ये 3 व्होकॅब्युलरी भाग आहेत आणि सेकंडमध्ये 3 त्याच्यामध्ये सब कंटेंट दिलेले आहेत. त्याच्यावरती अशा टाईपचं तुम्हाला क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. मग या प्रश्नासाठी तुम्हाला मोस्टली जे काही टेक्स्टबुक आपल्याला दिलेलं आहे रेफरसाठी टेक्स्टबुक आणि नोट्सचा वापर करून तुम्ही हा क्वेश्चन्स खूप चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. आणि यानंतर आहे शेवटचा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 लक्षात घ्या. यामध्ये अटेम्प्ट एनी टू ऑफ द फॉलोइंग 12 मार्कासाठी असणार आहे. लक्षात घ्या एनी 2 म्हटलेले आहेत तर हा घटक कशावरती असणार आहे? सॉफ्ट स्किलवरती. सॉफ्ट स्किलवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. क्वेश्चन नंबर 5 तुम्ही जर पाहिलं फर्स्ट टर्मवरती मध्ये 2 सॉफ्ट स्किल दिलेले आहेत आणि सेकंड टर्ममध्ये 2 सॉफ्ट स्किल दिले आहेत. या 4 सॉफ्ट स्किलवरती तुम्हाला हा प्रश्न असणार आहेत. मग तुम्हाला या ठिकाणी 4 क्वेश्चन दिले जातील. देर विल बी 4 क्वेश्चन्स. यू हॅव टू राईट 2 क्वेश्चन्स फॉर 12 मार्क्स. इट मीन्स दॅट ईच क्वेश्चन इज फॉर 6 मार्क्स. 6 मार्कासाठी तुम्हाला हा क्वेश्चन आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. लक्षात घ्या जर तुम्ही एकूण जर हा क्वेश्चन पेपर पॅटर्न आता जर पाहिला तर क्वेश्चन 1 हा कशावरती आधारित आहे? प्रोज आणि पोएट्री. फर्स्ट टर्म प्रोज आणि पोएट्री 12 मार्कासाठी. क्वेश्चन नंबर 2 हा परत पुन्हा लक्षात घ्या प्रोज आणि पोएट्रीवरती आधारित आहे 12 आणि 12 मार्कासाठी आणि तो सेकंड टर्मच्या सिलेबसवरती आहे. आणि क्वेश्चन 3 जर बघितला ग्रामर सेक्शन मग त्यामध्ये टोटल तुम्हाला 12 प्रश्न दिले जातील आणि 10 सोडवायचे 10 मार्कासाठी असणार आहेत. मग फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्ममधील जो काही सिलेबस आहे ग्रामरचा तो तुम्हाला स्टडी करायचा आहे. क्वेश्चन 4चा हा आहे तो व्होकॅब्युलरी सेक्शनवरती असणार आहे. फर्स्ट टर्म सिलेबस आणि सेकंड टर्म सिलेबसमधला जो काही व्होकॅब्युलरीचा जो काही सिलेबस आहे त्या दोन्हीचा अभ्यास करून तुम्हाला अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि 5 जो क्वेश्चन नंबर आहे तर तो सॉफ्ट स्किलवरती आधारित आहे. फर्स्टमध्ये टर्ममध्ये 2 सॉफ्ट स्किल दिलेले आहेत आणि सेकंड टर्ममध्ये 2 सॉफ्ट स्किल दिलेले आहेत. तर या संदर्भामध्ये तुम्हाला 4 प्रश्न असणार आहेत आणि 2 लिहायचे आहेत ते पण 12 मार्कासाठी म्हणजे 6 मार्कासाठी. एकूण जर तुम्ही स्ट्रक्चर लक्षात घेतलं ग्रामर मार्कात साधारणपणे 1 किंवा 2 मार्कासाठी आहे आणि जो काही शॉर्ट नोट्स टाईपचे जे काही सेंटेन्स क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत ते तुम्हाला साधारणपणे 6 मार्कासाठी विचारलेलं आहे. मग साधारणपणे 6 मार्काचा जो काही प्रोज किंवा पोएट्रीचा जो काही शिक्षण आहे तर ते टेक्स्टबुक आणि मेन थीमवरती अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे 1 ते 1.5 पेजेस 6 मार्कासाठी लिहिण्याचा प्रयत्न करा. 6 मार्कासाठी कोणताही जर प्रश्न असेल तर किमान तुमचं 1 पेज आणि जास्तीत जास्त 1.5 किंवा 2 पेज इतकं मुद्देसूद लिहिण्याचा तुम्हाला तुम्ही प्रयत्न करायचा आहे.